क्षणाकडे वळत आहोत. तर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, समाजकार्य, नेतृत्व आणि विकासाच्या कार्यरत अग्रस्थानी असलेले एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व, ज्यांच्या नेतृत्वाखाली अनेक सामाजिक आणि विकासात्मक उपक्रम यशस्वी झाले आहेत आणि आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक म्हणून आपल्या मध्ये उपस्थित आहेत. मी नम्र विनंती करतो की माननीय बाळराजे दादा पवार साहेब यांनी कृपया मंचावर येऊन आपल्या मार्गदर्शनपर आणि प्रेरणादायी विचारांनी आपण सर्वांना मार्गदर्शन करावे. आजच्या या छोटेखानी परंतु फार महत्वाच्या अशा कार्यक्रमाला उपस्थित आपल्या व्यासपीठावरील सन्माननीय पाहुणे श्री सचिनजी गिरी सर, तालुका कृषी अधिकारी, तसेच आमचे सहकारी फुलचंद काका बोरकर, सरपंच शीतलताई साखरे, आमचे सहकारी सरपंच शिवाजीराव गवारे, व्यासपीठावर उपस्थित आलेले आमचे खुंडरसचे सरपंच श्रीयुत, तसेच आमचे ज्ञानेश्वरराव शिंदे, सर्व व्यासपीठावरील मंडळी, आमचे सहकारी मित्र अशोकरावजी पठाडे, महादेवजी शिंदे, आमचे करांडे मामा, तुकारामजी बोरकर, रामप्रसादजी आहेर, सतीशराव जाधव आणि ज्यांनी आजचा हा कार्यक्रम ठेवला असे आमचे सहकारी मित्र भाऊसाहेबजी लवटे आणि ऋषी लवटे सर. तसंच माझी भाऊसाहेबची ओळख ह्या दीड महिन्यापूर्वीची आहे. म्हणजे BBL न्यूज हा जो काही प्रकार आहे डिजिटल न्यूजचा, तो काही मला फार ज्ञात नव्हता आणि आमचा परिचय झाला. त्याच्यानंतर थोडंसं मग मागोवा घेत थोडासा अभ्यास करत ह्या कार्यक्रमाला आज उपस्थित राहण्याबद्दल एक संधी मिळाली आणि ही अशी व्यासपीठ, ह्या अशा बैठकी याला अनन्यसाधारण महत्व आहे. मी ह्या संदर्भामध्ये फार काही जाणकार आहे अशातला नाही, परंतु एक जी खंत असते, एक जिज्ञासा असते, ज्या क्षेत्राबद्दल प्रचंड अशी उदासीनता मनाची जाणवली, परंतु ह्या क्षेत्राबद्दल एक प्रचंड अशी जिज्ञासा आहे. म्हणून असं वाटतं की ह्या क्षेत्रामध्ये जितकं काम कराल तितकं कमी आहे, परंतु काम कोणत्या अंगाने करायचं. आपण ज्या भागात आहोत, गेवराई तालुका, बीड जिल्हा, मराठवाडा हा जो विभाग आहे, ती जी मानसिकता असायला हवी, ती मानसिकता मला इथलच्या शेतकऱ्यांमध्ये फार कमी प्रमाणामध्ये आढळते. व्यवसाय आणि शेती, व्यवसायाचा जो अंग असायला पाहिजे असतो, त्याचा इतका मोठा अभाव आपल्या ह्या वातावरणामध्ये मागील 100-150 वर्षांपासून जो होत आला, त्याचे परिणाम असे की आज आपल्याकडं फार असं दूरदृष्टी असणारं किंवा फार अभ्यासू, फार व्यावहारिक असं शेती ज्ञान आणि त्याला जे लागतात एकंदरीत जे पोषक वातावरण, त्याचा फार मोठा अभाव आहे. बिझनेस ही जी प्रवृत्ती आहे ती आपल्यामध्ये कुठेही आढळत नाही. शेतकऱ्याला एखादा पीक पिकवता येतं, परंतु विकता येत नाही. आणि एखादी गोष्ट विकायची जर असेल तर त्यासाठी जे वातावरण तयार करायला पाहिजे ते कोणी करायला पाहिजे. आपलं राजकारण असेल किंवा आपलं समाजकारण असेल, परंतु कुठल्याही मागील 70-80 वर्षाचा जर आपण का इतिहास पाहिला तर ह्या गावाला पोषक असं वातावरण निर्माण करण्यासाठी ज्या चळवळी होणं अपेक्षित होतं त्याही घडलेल्या नाहीत. परंतु छोट्या छोट्या क्षेत्रामध्ये बरेचसे असे व्यक्ती आहेत आपल्या तालुक्यामध्ये, शेतकरी आहेत आपल्या तालुक्यामध्ये, युवक आहेत आपल्या तालुक्यामध्ये, जे धडपड करतात की कुठेतरी आपल्याला एक व्यवसाय
म्हणून ह्या पिढीला एक व्यासपीठ मिळावं आणि गावाची ओळख निर्माण व्हावी. बोलायला जावं तर विषय असा आहे की तो जो बिझनेस करायचा, आता माझ्याकडे शेती आहे, मी शेतीमध्ये ऑर्गॅनिकच करतो, नॅचरल शेती ज्याला म्हणतो आपण. मी माझ्या घरी जो भाजीपाला येतो तो मी बाजारातला कमीत कमी आणतो. माझ्याकडे जर नसेल, माझ्याकडे येणारा गहू असेल, डाळी असतील, माझा कांदा असेल, अद्रक असेल, भाजीपाला असेल, मिरची असेल, हे मी माझ्या शेतातच पिकवतो. कारण की मला रासायनिक नावाचा पदार्थ नको असतो. त्याची भीती वाटते, प्लास्टिकची भीती वाटते, प्लास्टिकमधलं पाणी पिण्याची भीती वाटते, जर्मनच्या भांड्यामध्ये जेवण करण्याची भीती वाटते आणि बाजारातली भाजीपाला घेऊन खाण्याची भीती वाटते. तरी मग मला असा प्रश्न पडतो की मग ह्या गोष्टी मला कळतात, मग सर्वसामान्यांना का कळत नाही? प्रत्येकाला वाटतं की आपण अजरामर आहोत, आपण व्यसन करणार, चुकीचे संगती करणार, बेपर्वा जीवन जगणार आणि मनी न ध्यानी की आपल्याला कधी मृत्यू येणार आहे हे कधी आपल्या खिचगणितीतच नसतं. प्रत्येकाला वाटतं की आपण अजरामर आहोत आणि आपल्याला कधी काहीच होणार नाही, इतकं बेपर्वा आपण वागत असतो. आता विषय असा आहे की भारतामध्ये समजा जर का गेवराई तालुका असेल आणि गेवराई तालुक्यामध्ये हे जे गावं आहेत, ह्या गावांना, हे गावं आणि ह्या गावातली लोक म्हणजे मला असं एक, मी तुम्हाला असं टोमणा मारत नाहीये किंवा तुमचं भावना दुखवायच्या नाहीयेत, परंतु असं जर का विचार जर का केला तर असं वाटतं की कुठंतरी खुराडा आहे आणि ही जनता म्हणजे त्या खुराड्यातल्या कोंबड्या आहेत. कुणीतरी एखादा मोठा व्यापारी यावं, त्याने ह्या कोंबड्याचा उपयोग करावा, ह्या शेतकऱ्याचा उपयोग करावा आणि आपण इतकं बेपर्वा आहोत की आपल्याला का वाटत नाही की आपली स्वतःची एक ओळख निर्माण व्हावी. आता बघा, ती बाटली आहे पाण्याची, तिला जर का विकायचं असेल तर कुठलाही मुलगा एक दुकान टाकून बसेल आणि ती बाटली विकायला निघेल. त्या बाटलीवरती नाव आहे, ते नाव जर का बघितलं तर सर्व प्राधान्य त्या बाटलीच्या नावाला जाणार आहे, कारण की त्या बाटलीने पत कमवली, संघर्षातून पत कमवली. आपण ह्या बाटलीच्या पाठीमागे असणाऱ्या मालकांचा संघर्ष कधीच बघितलेला नाही. मागील त्यांचे 50 वर्ष 100 वर्षापूर्वीचा त्यांचा संघर्ष काय होता, ते असे कुठपर्यंत पोहोचले या अवस्थेमध्ये, त्याचा कधी आपण अभ्यास केला नाही. मग हे व्यासपीठ का निर्माण झालं? मग आपल्याला नेमकं काय करायचंय? आपल्याकडे कृषी अधिकारी आहेत, आपल्याकडं बुद्धिमत्ता असणारे शेतकरी आहेत, आपल्याकडे गरीब आहेत आणि श्रीमंत आहेत. जर का कुणी स्वतःला गरीब समजत असेल तर त्याची मानसिकता आहे, आणि जर का एखादा माणूस स्वतःला श्रीमंत समजत असेल तर तीही त्याची मानसिकता आहे. दोन्हीही भ्रमच आहेत, श्रीमंतपणाचा भ्रम आणि गरीब असल्याचा भ्रम. पण विषय काय, आता एका शेतकऱ्याने काकवी आणून ठेवली, ते एका शेतकऱ्याने गुळाचा एक नमुना आणून ठेवला, 100% तो ऑर्गॅनिक आहे. त्याच्या सेवनामध्ये, त्याच्या आहारामध्ये सामील केल्यामुळे आपल्याला 100% माहिती की याच्यापासून आपल्याला कसलीच हानी होणार नाही. पण तरी मला कळतं, बदाम खाल्ल्याने तब्येत चांगली राहते, भाजीपाला खाल्ल्याने तब्येत चांगली राहते. प्रत्येकाला माहिती आहे आरोग्य कशात आहे, परंतु आम्हाला ते खायचं नाहीये. प्रत्येकाला माहिती आहे आरोग्य कशात आहे. मग आपल्याला हवंय काय? जर हे छोटंसं गाव असेल आणि ह्या गावामध्ये जर का एखाद्या व्यक्तीला जर का बिझनेसमॅन व्हायचं असेल, तुम्हाला माहिती आहे का की जगामध्ये 97% पैसा, 97% जगातला
97% पैसा फक्त 2.5% लोकांकडे. म्हणजे जर 100 रुपये असतील या पृथ्वीवरती, त्याच्यातले 97 रुपये फक्त 2 माणसांकडे आहेत आणि उरलेले 3 रुपयेमध्ये अख्खी पृथ्वी वाटली गेलेली आहे. म्हणजे बिझनेस ही एक कौशल्य आहे, ती एक कला आहे. तुम्हाला विकता आलं पाहिजे. आणि ज्या माणसांना विकता येत नाही, ज्यांना विकता येत नाही, त्यांची आयुष्यातलं दारिद्र्य जे काही उत्तर भारतातले पूर्व क्षेत्रातले जे काही आपले देश आहेत, राज्य आहेत, त्या राज्यांमध्ये